आहाहाहा! किती छान झालेत बघा बरं हे डोसे. अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटेल असे झालेले आहेत बघा. मस्त मऊ लुसलुशीत आणि सोबतच बटाट्याची भाजी आणि दही. किती मस्त कॉम्बिनेशन आहे बघितलं का? बघा किती छान दिसतायत तरी आणि चवीलाही तितकेच भन्नाट लागतायत बरं का. नमस्कार मंडळी, मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. तर नवरात्र चालू झालेली आहे. आता नवरात्राची लगबग सगळ्यांच्याच घरामध्ये सुरू आहे आणि इथं मी नवरात्र स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. इथं आपण 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा कमी घालायचा असेल तर तुम्ही पाव वाटी साबुदाणा घातला तरी काहीच हरकत नाही. यामधलं पाणी काढून घेतलं. साबुदाणा आणि भगर मी 2 तास भिजवून घेतलेलं आहे. इकडे बघू शकता तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेतलं तरी चालेल. आता ही साबुदाणा आणि भगर वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही. अगदी भाजीची पळी असते ना, तेवढंच पाणी यामध्ये मी शिल्लक ठेवलेलं होतं. तेवढंच पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं बॅटर मी घातलेलं आहे. पाणीसुद्धा तेवढंच आहे. यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही जर नवरात्रातल्या उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर जरूर घाला यामध्ये. कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी काहीच हरकत नाही. इकडे बघा मी दही घेतलेला आहे. 1 चमचा दही यामध्ये मिक्स करायचं. दही नसेल तर थोडंसं लिंबाचा रस घातला तर काहीच हरकत नाही. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे. इकडे बघू शकता मस्त अशी पेस्ट तयार केलेली आहे. थोडीशी पेस्ट रवाळ जर वाटली तर आणखी थोडंसं 1-2 मिनिटं मिक्सरला फिरवून घ्यायचं. पल्स मोडवरती फिरवलं ना, सगळे हे जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित बारीक होतात. तर इथं आपण जास्त पाणी न वापरता जेवढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना 1 पळी पाणी, तेवढ्याच पाण्यामध्ये मी इथं भगर आणि साबुदाणा वाटून घेतलेला आहे. आणि हे वाटून घेतलेलं बॅटर जे आहे ना, तर एका पातेल्यामध्ये काढून घेतलं इथं आपण. तर आता हे पातेल्यामध्ये बॅटर काढून घेतलं. यामध्ये कुठलेही पदार्थ घालायची काहीच गरज नाही कारण आपण बारीक करत असताना सगळं व्यवस्थित मीठ वगैरे चवीनुसार घातलेलं आहे. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. हा डोश्याचा तवा आहे. याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम सुरुवातीला फुलच ठेवायची आहे आणि आता हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं जे बॅटर आहे ते आपण या तव्यावरती ओतून याचे मस्त असे आवडीनुसार डोसे बनवायचे आहेत. अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि कमीत कमी वेळामध्ये होतात. काय होतं मंडळी बऱ्याच वेळेला आता नवरात्र म्हणल्यानंतर 9 दिवस प्रत्येकाचे उपवास असतात घरामध्ये आणि तो साबुदाणा, भगर, खिचडी खाऊन खूप कंटाळा आलेला असतो. अशा वेळी काय करायचं जिभेची चव आणि मस्त अशी जेवणाची लज्जत वाढवणारी इथं उपवासाची लज्जत वाढवणारी ही डोश्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय केली ना हो मंडळी, अजिबात तुमचे या पद्धतीनं जर डोसे बनवलेत ना, तर अजिबात तुमचे डोसे बिघडणार नाहीत. आणि हो लक्षात ठेवायचं आपण उपवासाचे पदार्थ करतो ना, त्यामुळे या उपवासाच्या पदार्थाला पाणी ना अगदी कमीत कमी वापरायचं असतं. बऱ्याच वेळेला काय होतं आपण ज्यावेळेस डाळ तांदळाचे डोसे बनवतो, त्याला पाणी भरपूर वापरलं तरी काहीच नाही आपलं बॅटर बिघडत नाही आहे. पण याचं तसं नाही. हे उपवासाचे डोसे आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही जर बनवलेत ना, तर तुमचे डोसे अजिबात बिघडणार नाहीत. जास्तीचं जर पाणी घातलं ना तुम्ही, तर आपले डोसे एकदम पातळ होतील आणि हे व्यवस्थित बनणार नाहीत. त्यामुळे जितकं लागेल ना तितकंच पाणी यामध्ये घालायचं आहे. पहिला डोसा तर भाजून तयार झालेला आहे. इकडे बघू शकता. हे डोसे ना मी एकदम फुल गॅसवरती भाजलेले आहेत. आता दुसरा डोसासुद्धा व्यवस्थित असा पसरून घेतला. पहिला डोसा अगदी छोटासा करायचा म्हणजे काय होतं तव्याचं टेम्परेचर लक्षात येत नसतं ना, त्यामुळे आपण पहिला डोसा अगदी छोटासा करायचा. नंतर 1-2 डोसे झाले की व्यवस्थित असा तवा रोळला जातो म्हणजेच व्यवस्थित असा गरम होतो तवा आपल्याला पाहिजे तसा. तर इकडे बघू शकता अलगद असे पलटून घेतलेला आहे हा डोसा. एका बाजूनी शेकला की लगेच दुसऱ्या बाजूनी पलटून घ्यायचा. तर इथं हा दुसरा डोसा बघा मोठा पण झालेला आहे आणि व्यवस्थित असा भाजलेला पण आहे. उलट-फुलट करून याला तेल लावून खालीवर करून मस्त असं उलट-फुलट करून भाजून घेतलेलं आहे हे बघा. मऊ पाहिजे असेल तर मऊ करा, कडक पाहिजे असेल तर कडकसुद्धा होऊ शकतात हे डोसे. तर इथे मी सगळे डोसे बनवून घेणार आहे. साधारण 1 वाटीच्या बॅटरमध्ये 5 ते 6 डोसे होतात मीडियम आकाराचे. तर इथं मी सुरुवातीचा डोसा थोडासा छोटा बनवला. नंतर मी आपण जेवढे डाळ तांदळाचे डोसे बनवतो ना, त्या आकाराचे मी इथे डोसे बनवून घेतलेले आहेत. कुठंही पीठ तव्याला चिटकलेलं नाही. बघा आपलं बॅटर किती मस्त असं झालेलं आहे. तर इथं सगळे डोसे बनवलेले आहेत ऑलमोस्ट. हा शेवटचा डोसा आहे. तर या पद्धतीनं तुम्ही या नवरात्रात नक्की डोसे बनवून बघा. तर तुम्हाला असं वाटत असेल डोसे बनवणं म्हणजे खूप अवघड प्रक्रिया आहे का काय? नाही.
उपवासाच्या डोस्यांना जास्त पीठ न भिजवता सुद्धा आपल्याला डोसे व्यवस्थित असे बनवता येतात. तर इथं मी फक्त 2च तास साबुदाणा आणि भगर भिजवून घेतली होती. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवतेच आहे, की आपला डोसा किती मऊ झालेला आहे. इथं मला एकदम मऊ असे डोसे आवडतात, त्यामुळे मी इथं मऊ डोसे बनवलेत. सोबतच इथं आपले बटाट्याचे काप आणि दही घेतलेलं आहे. तुम्ही हे डोसे कशासोबत सुद्धा खाऊ शकता. आपल्याला उपवासाच्या चटणीसोबत सुद्धा हे डोसे खूप छान लागतात. इथं मी सुक्का बटाटा केलेला आहे उपवासाचं, त्यामुळे हे मिरची घालून बटाटासुद्धा अगदी भारी लागतं. हे बघा मंडळी, मस्त. खरं सांगू का तुम्हाला, हे डोसे खात असताना असं जाणवत नव्हतं की उपवासाचे डोसे आहेत. आणखीन खावे, आणखीन खावे असंच वाटतं. खूप छान टेस्टी आणि भन्नाट अशी ही रेसिपी आहे. खूप मस्त लागतात हे डोसे. नक्की करून बघा. फक्त पाण्याचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित वापरा यामध्ये दाखवल्या पद्धतीनं, किंवा तुम्ही जास्तीत जास्त पाणी न वापरता एकदम अगदी कमी पाणी इथं वापरा. त्यामुळे काय होईल, आपले डोसेही व्यवस्थित होणार आहेत. तरी एकदम मस्त आणि फटाफट तयार होणारी नवरात्रातल्या उपवासाची डोस्याची रेसिपी कशी बनवायची मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चला मग मंडळी, तुम्हाला तर ही नवरात्रातली रेसिपी नक्कीच आवडली असेल. रेसिपी आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक जरूर करा आणि व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. चला आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या नवरात्रातल्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.